मोदींची विचारसरणी औरंगजेबासारखी आहे, अशी तिखट टीका संजय राऊत यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाला पुन्हा एकदा धार येणार आहे. ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहांवर देखील टीकास्त्र सोडले. कत्तलखाने आणि गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून निवडणूक रोखे घेऊन भाजप हिंदुत्व शिकवणार असेल तर जनता तुम्हाला निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. पण माझ्याकडे जनसंपत्ती. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या शिवसेनेने तुम्हाला सत्तेची गादी दाखवली त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. भाजपवाले स्वातंत्र्य लढ्यात कधीच नव्हते. मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचं? गद्दारी का अशी विचारणा केली. ते म्हणाले की त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे पण माझ्याकडे जनसंपत्ती आहे. ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार खासदार केले होते त्याच गद्दारांना आता माझा शिवसैनिक या मातीत गाडणार असल्याचे ते म्हणाले. ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करता. फक्त थोडे दिवस थांबा, असा इशारा त्यांनी दिला.